वादावर गाजलेल्या चिपळूणमधल्या 86व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची रविवारी सांगता झाली। भरमसाठ खर्चाच्या या संमेलनातनं खऱ्याखुऱ्या साहित्य रसिकांना फारसं काही मिळालंच नाही। समारोपाला अपेक्षित मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि नारायण राणे हे गैरहजर राहिले। समारोपादरम्यान विनोद तावडे आणि सुनील तटकरे यांच्यात राजकीय शेरेबाजी झाली। तर जाता जाता संयोजकांनी परशुरामाचं साहित्य संमेलनातलं महत्त्व अधोरेखित करताना परशुरामांच्या चित्राचं आणि व्यासपीठावरच्या प्रतिमेचं जोरदार समर्थन केलं। संमेलनाध्यक्ष नागनाथ कोतापल्ले यांनी समारोपाचं भाषण केलं। लेखकांनी भूमिका मांडावी, आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचंही त्यांनी म्हटलं। विकासासोबत निसर्ग संवर्धनाची गरज असल्याचं सांगत अणुऊर्जेला त्यांनी विरोध केला। सध्या लेखकच लेखकाला धमकी देतो असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष लक्ष्मण मानेंना टोला हाणला। संमेलन आदरपूर्वक डी कोसांबींचं म्हणणं असं होतं की जी ऊर्जा आपल्याला निर्माण करायची आहे ती आपल्या देशामध्ये एवढा प्रचंड सूर्य आहे, सूर्यप्रकाश आहे, त्या सूर्यप्रकाशामधून ही ऊर्जा निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। आपल्याला अणूची आवश्यकता नाही। ही घटना 40-50 वर्षापूर्वीची घटना आहे आणि भाभा वेगळं बोलत होते, मतभेद झाले आणि डी कोसंबी यांच्यासारख्या एका मोठ्या शास्त्रज्ञाला अणु संशोधन केंद्र सोडून द्यावं लागलं। हे मी आपल्याला का सांगतो की आपण पुन्हा एकदा हा विचार करायला हरकत नाही। आपल्याला विकास हवा आहे, लोकांना रोजगार हवा आहे, पण त्याबरोबरच आम्हाला श्वास घेण्यासाठी शुद्ध हवाही हवी आहे आणि आम्हाला इकडे तिकडे पाहिल्यानंतर डोळ्यानं सुखावणारा निसर्गही हवा आहे। तुम्ही जरा नीट लिहा जेणेकरून सामान्य माणसांचा अक्षरावरचा विश्वास उडणार नाही। या माणसांचा जर अक्षरावरचा विश्वास उडून गेला ना तर तुम्हालाही जगणं कठीण आहे आणि एकूण संस्कृतीही टिकणार नाही। म्हणून बाबा हो, लिहिताना जरा थोडं भान बाळगा। आपण काय लिहितो आहोत, कितीदा लिहितो आहोत, तेच वाचून आपले लोक कंटाळत आहेत का, असं पुन्हा पुन्हा जरा मनाशी विचार करा आणि काहीही करा, पण या साध्या माणसांचा अक्षरांवरचा विश्वास उडू देऊ नका, एवढीच विनंती मी त्यांना करतो। तेव्हा भूमिका मांडायची म्हणजे काय भूमिका, तर ही भूमिका अशी की समाजाला पुढे नेणारी आणि शतकानुशतक ते साहित्यिक समाजाला पुढे नेणारे भूमिका मांडत आहेत आणि ते जिवंत राहिलेत असं मी म्हटलेलं होतं। महापालिका नगरपालिकांमध्ये काही गाळे हे मराठी साहित्याच्या पुस्तकासाठी राखीव ठेवले जातील, पण आमच्या अनेक घोषणा या केवळ घोषणा राहतात। आज काय ते झालेलं नाही। तटकरे साहेब स्वागत अध्यक्ष म्हणून तुमची जबाबदारी आज संपत नाही। उद्या गेल्यानंतर दादांच्या गळ्यात उतरवण्याची बरीच कामं तटकरे साहेब तुम्हाला जमतात, हे आपण नक्की करून घेतलं पाहिजे। या सगळ्या साहित्यिकांच्या समोर तुम्हाला सांगितलं, बरोबर आहे की नाही? ही आणि एकत्र करू आणि तसं तटकरे साहेब खरे साहित्यिक आहेत, पण श्वेतपत्रिकेसारखं ललित साहित्य आजपर्यंत महाराष्ट्रात पुढे उभं राहिलेलं मी तरी पाहिलेलं नाही। त्यामुळे ते स्वागत अध्यक्ष कुठेही राजकारणी म्हणून नाही तर साहित्यिक म्हणूनच आहेत, माझे मित्र आहेत। पण त्यातला विनोद बाजूला, पण तटकरे साहेब खरंच ही गोष्ट आपल्याला करून घेतली पाहिजे। श्वेतपत्रिका काढली, त्याला आपण दलित साहित्य म्हणणार गांभीर्याने सुद्धा विषय घेण्याची विरोधी पक्षाची तयारी नाही असा त्याचा अर्थच। अच्छा, हे व्यासपीठी नाही, ते विचारी नाही, पण काही वेळेला काही गोष्टी बोलवल्याशिवाय राहत नाही, असंच कुठे ना कुठेतरी आवत असतं, वाटतही असतं। तुम्ही नशीब समजा की आज पृथ्वीराजी चव्हाण, नारायणरावजी राणे, अजितदादा आले नाही, तेव्हा तुम्हाला सुद्धा चांगला बहुमान मिळाला। आता सगळे इशारावरती चालतं, बाकी काय करण्याची गरजच राहिली नाही। आयुष्यभर तुम्ही त्याच भूमिकेत राहा अशी परमेश्वरचरणी आणि आता जसा मला तुम्ही सल्ला दिला तसा गीते साहेब पलीकडे बसले। गीते साहेब एखादा जास्ती आमदार आणणार तर त्यांना त्या पदापासून सुद्धा बाजूला जावं लागेल, मग त्यांना त्याच भूमिकेमध्ये ठेवायचं असेल तर तुमची एखाद दोन आमदार कमी निवडून राहणार म्हणजे ते त्या भूमिकेमध्ये आपोआप राहतात।
ठरवलेला आहे विनोदजी, पण तो विषय अशा या व्यासपीठाचा नाही. भारत पाक सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाची बातमी. शस्त्रसंधी